नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये 38 छातीचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. खूप सोप्या पद्धतीनं सविस्तर कटिंग दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. सुरुवातीला आपण बाही कटिंग पाहणार आहोत. आता अस्तर आहे ते डबल फोल्ड केले आणि बंद बाजू माझ्याकडे आहे, ओपन भाग आपल्या समोर ठेवायचा आहे. बंद बाजूकडे मी उंची टाकत आहे. पहा, आता तयार उंची 10.5 इंच आहे, त्यात 1 इंच मिळवला. 11.5 वरती मी पॉईंट घेतला आणि इथं सुद्धा 11.5चा पॉईंट घेतला आणि लाईन ड्रॉ करून घेतली. आता घडी कितीची घ्यायची आहे म्हणजे बाहीची रुंदी, तर छातीचा चौथा भाग 38 छाती आहे, त्याचा चौथा भाग 9.5 इंच येतो प्लस लूजिंग अर्धा इंच, 10 इंचावरती रुंदी घेतली. इथं उतार 3.5 इंचावरती दिला. 3.5 इंचाच्या पॉईंटपासून 1.5 इंच आतमध्ये बंद घडीकडे 1 इंच आणि हे दोन्ही पॉईंट लाईन ड्रॉ करून घेतली. मध्य केला, मध्याच्या वरती अर्धा इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच घेऊन असे 2 आकार देऊन घेतले. पहा, आता दंडघेर किती आहे फिटिंग आणि तुम्ही मार्जिन किती 1.5 इंच 2 इंच घेऊ शकता. आता जसं ड्रॉइंग केले त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या. परफेक्ट अशी बाही बसते, कुठेही चुन्नट वगैरे येत नाही. आता पुढचं जे अस्तर आहे त्याच्यावरती मी लाईन सरळ अशा पद्धतीनं ड्रॉ करून घेतलेली आहे. पहा, आता ह्या लाईनीपासून आपण उंची टाकून घेणार आहोत. आता बंद घडी माझ्याकडेच आहे, ओपन भाग समोर ठेवलेला आहे. पहा, आता उंची आहे ती 14 इंच प्लस 1 इंच मिळवला. 15 इंचावरती मी अशा पद्धतीनं पॉईंट घेत आहे. पहा, जेणेकरून लाईन आपली सरळ येईल. आता ह्या 15 इंचावरती मी लाईन ड्रॉ करून घेतली. आता ह्या लाईनीवरती आपण शोल्डर टाकून घेणार आहोत. शोल्डर घेतले 5.5 इंचावरती, मुंडा घेतलेला आहे 6 इंचावरती. आता इथून 5.5 इंच अंतर आहे का ते चेक करायचं, मुंड्याची लाईन ड्रॉ करायची. छाती आहे 38 इंच, त्याचा चौथा भाग येतो 9.5 इंच प्लस 1.5 इंच 2 इंच मार्जिन घेऊ शकता. आता कमर आहे 34 इंच, त्याचा 8.5 इंच चौथा भाग येतो आणि 1 इंच पाठीतल्या टक्स आणि वरती किती मार्जिन घेतले तुम्ही 1.5 इंच किंवा 2 इंच ते मार्जिन घ्या आणि लाईन ड्रॉ करून घ्या. पहा, आता हा आपला बॉक्स तयार झाला. हा पाठीचा भाग. आता इथं आपण मुंड्याला आकार 1.5 इंचावरती कोपऱ्यापासून पॉईंट घेतला आणि आकार देऊन घ्यायचा आहे. आता गळा रुंदी सांगते. गळा रुंदी 2.5 इंच आहे आणि गळा उंची आहे ती 10.5 इंचावरती आहे. पहा, आणि इथं पाठीत मी 3 इंच घेईन आणि कारण का हा डिझाईनचा ब्लाऊज आहे, ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही पाठीच्या भागाची डिझाईन किंवा पाठीचा भाग कसा स्टिचिंग केला तो तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. आता जसं ड्रॉइंग केलं आहे त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या. आता हा पाठीचा भाग आहे तो आहे तसा ड्रॉ करून घेते किंवा तुम्ही नवीन जशी पाठीचं माप टाकलेले आहे त्या पद्धतीनं सुद्धा टाकून घेऊ शकता. पण ही सोपी पद्धत आहे, पटकन ब्लाऊज कटिंग होतो. पहा, आता मी इथं जसा पाठीचा भाग आहे तसाच ड्रॉ करून घेते, जेणेकरून आपल्याला प्रिन्सेस कटमध्ये वाढीव मापं घ्यावी लागतात. आता हा पाठीचा भाग ड्रॉइंग केल्यानंतर माप व्यवस्थित आहे का ते चेक करते. उंची बरोबर आहे का, शोल्डर आपलं 5.5 इंचावरतीच आलं का किंवा मुंडा आपला 6 इंचावरती आहे का ते पाहते आणि लाईन डार्क करते, जेणेकरून तुम्हाला समजेल. पहा, अशा पद्धतीनं छातीचं माप किंवा इथलं अंतर वाढीव झाले का आपलं ते सुद्धा चेक करते, जेणेकरून कुठेही आपल्याला एक्स्ट्रा भाग झाला तर चुन्नट येणार नाहीत. आता पुढच्या मुंड्याला आकार मी 1.25 इंचावरती दिलेला आहे. आता गळा रुंदी पाठीमागं सेम होती 2.5 इंच, पुढं सुद्धा 2.5 इंच घ्या. पुढचा गळा उंची आहे ती 7 इंच आहे, 2.5 इंच रुंदी घेतली आणि असा हा बॉक्स तयार करून घेतला. तुम्ही इथं कोणताही आकार देऊ शकता, पान गळा तुम्हाला आवडेल तो आकार देऊन घेऊ शकता. इथं मी गोल गळा दिलेला आहे आकार. आता इथे आपण टक्सची मापे टाकणार आहोत. 4 इंचावरती पॉईंट घेतला आणि उंची घेतलेली आहे ती 4 इंचावरती घेऊन अशी लाईन ड्रॉ केली. पहा, आता इथं पॉईंट आहे तो 2 इंचावरती 1 पॉईंट घेतला. आता वाढीव अंतर पहा, इथून आपण 2 इंच अंतर वाढवणार आहोत, इथं 1 इंचचं अंतर वाढवणार आहोत. आता ही लाईन आहे ती ड्रॉ करून घ्यायची, दोन्ही पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे. आता इथं काय करायचं पहा, मुंड्याकडच्या साईडला अर्धा इंच आतमध्ये कोपऱ्यापासून घ्यायचं आणि असा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे.
आणि इथून आकार हा 2 इंचाच्या पॉईंटला द्यायचा आहे। हा प्रिन्सेस कटचा आकार आहे। आता उंची वाढवून घ्यायची आहे, अर्धा इंच वाढवलेली आहे पहा। म्हणजे पाठीमागच्या भागात आपण 1 इंच वाढवली आणि पुढच्या भागामध्ये आपण 1.5 इंच वाढवतो प्रिन्सेस कटला। पहा आता हे कटिंग आपलं परफेक्ट झालेलं आहे। आता इथं क्रॉसमध्ये लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे। अर्धा इंच वाढीव आहे, ते क्रॉसमध्ये आपलं अंतर कमी करून घ्यायचं आहे। आता तुम्ही पुढे सुद्धा कमी करणार असाल तर करू शकता। आता हे मधलं अंतर इतकं होतं ते वाढवून घेतलं। मुंड्याकडच्या साईडला सुद्धा टक्स येतो, त्याचं अंतरसुद्धा आपण घेतलेलं आहे आणि जसं ड्रॉईंग केलं आहे त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या। खूप सोपी पद्धत आहे ही। स्टिचिंगसुद्धा खूप सोप्या पद्धतीनं मी दाखवलेली आहे। तुम्हाला परफेक्ट असा ब्लाऊज एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे ते शेवटपर्यंत पहा। आता हे आपलं पाठीच्या भागाचं कटिंग तुम्ही लिंकमध्ये पाहू शकता, कारण का मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे। आता हा आपला ब्लाऊज पीस आहे, म्हणजे साडीतला कपडा आहे। अशा पद्धतीनं चारी साईडून अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा ठेवून अस्तरपेक्षा कटिंग करून घ्यायचं आहे पहा। आता हे सर्व जी आपण अस्तर कटिंग केलेली मापं आहे ते कपड्यावर ठेवायची आणि अशा पद्धतीनं कटिंग करून घ्यायची। आता ही आपली परफेक्ट कटिंग झालेली आहे। आपण आता स्टिचिंग पाहूया, कशा पद्धतीनं स्टिचिंग सोप्या पद्धतीनं करायची। आता ही प्रिन्स कटोरी आहे पहा, प्रिन्सेस कटोरीचा भाग आहे। अस्तर सुरुवातीला घ्यायचं आणि परफेक्ट असं आमोरासमोर त्याचे भाग ठेवायचे, जेणेकरून एका साईडला भाग होणार नाहीत किंवा उलटसुलट भाग होणार नाहीत। याच्यासाठी काय करायचं, एकसारखे आकार आपले आमोरासमोर ठेवायचे, त्याच्यावरती सुलट कपडा ठेवायचा आणि मग उलट करायचं आणि हे अस्तर आहे ते उलट साईडला कपड्याच्या स्टिच करून घ्यायचं, म्हणजे जोडून घ्यायचं आणि एक्स्ट्रा कापड आहे ते अशा पद्धतीनं अस्तरच्या मापानुसार कटिंग करून घ्यायचं। दोन्ही भाग याच पद्धतीनं तुम्ही स्टिच करून घ्या। आता साईड कटोरी जी आहे प्रिन्सेस कटची ती आपण पाहूया। अशा पद्धतीनं ते सुद्धा आमोरासमोर ठेवायचं अस्तर आणि त्याच्यावरती हा सुलट कपडा ठेवायचा आहे। उलट करायचं पहा आणि हे अस्तर आहे ते कपड्याला जोडून घ्यायचं आणि एक्स्ट्रा कापड आहे ते अस्तरच्या मापानुसार कटिंग करून घ्या। खूप सोपी पद्धत आहे पहा आणि पटकन अशा पद्धतीनं ब्लाऊज स्टिच होतो। तुम्ही खूप जास्तीत जास्त ब्लाऊज शिवू शकता। आता हे दोन्ही भाग आपण जोडून घेतलेले आहेत। आता हे साईड कटोरी किंवा आपण प्रिन्सेस कटोरी आहे ती कशी जोडायची तुम्हाला दाखवते। आपण नेहमी कटोरी आहे ती गळ्याकडच्या साईडून जोडून घेतो, पण प्रिन्सेस कटोरी आहे ती आपण कंबरेकडच्या साईडून मुंड्याकडच्या साईडला जोडून घेत असतो पहा। मी जोडून घेतलेली आहे पहा। दुसरीसुद्धा याच पद्धतीनं तुम्ही जोडून घ्यायची आहे। खूप छान पफ वगैरे पहा आणि आकार पहा, तुम्हाला परफेक्ट असा आकार मिळालेला आहे। खूप कटिंग आहे ती परफेक्ट आहे। डबल स्टिच करून घ्या दोन्ही साईडला आणि आता तुम्हाला मी कमरेकडच्या साईडला पट्टी जोडायची सांगते। 1.5 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे, म्हणजे 3 इंचाची डबल फोल्ड केल्यानंतर 1.5 इंच होतो आणि अशा पद्धतीनं अर्धा इंच मार्जिन पकडत तुम्ही कमरेकडच्या साईडला ही पट्टी जोडून घेतली पहा। डबल फोल्ड केलेली आहे, नकानं प्रेस करायचं, पट्टी सरळ करायची आणि त्या पट्टीवरती आपण दाबटीप घेणार आहोत। आता ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करायची। तुम्ही हात शिलाईसुद्धा म्हणजे हातावर स्टिच करू शकता मोठी स्टिच घेऊन, नाहीतर अशा पद्धतीने सुद्धा स्टिच करू शकता। एक्स्ट्रा कापड आहे, धागे दोरे आहेत ते कटिंग करून घ्या। खूप सोपी पद्धत आहे पहा। आता दोन्ही साईडला याच पद्धतीनं जोडून झाल्यानंतर आपण आता आय पट्टी हुक पट्टी जोडून घेणार आहोत। आता ही हुक पट्टी आहे ती 3 इंचाची घेतली, डबल फोल्ड केलेली आहे पहा आणि अर्धा इंच मार्जिन पकडत ही पट्टी जी आहे ती ब्लाऊजच्या सुलट साईडला जोडलेली आहे, कारण का ही हुक पट्टी आहे। आता ह्या पट्टीवरती आपण दाबटीप घेणार आहोत। आत फोल्ड करण्यासाठी सोपं पडतं आणि छान फिनिशिंग येते दाबटीप घेतल्यानंतर आणि आतमध्ये फोल्ड व्यवस्थित होते, कुठंही चुन्नट येत नाही। आता ही अशा पद्धतीनं आतमध्ये फोल्ड करायची आणि किनाऱ्यावरती आपल्याला परत एक दाबटीप घेणार आहोत, म्हणजे स्टिच करून घेणार आहोत।
आता उलट करायचं. उलट केल्यानंतर एक स्टिच आहे ती करून घ्यायची. एक्स्ट्रा पट्टी आहे ती गळ्याच्या मापानुसार आपण कटिंग करून घेणार आहोत. आता ही हुक पट्टी आपली परफेक्ट जोडून झालेली आहे पहा. आता आपण आय पट्टी घेणार आहोत. आय पट्टी आहे ती 4 इंचाची घेतली. डबल फोल्ड केल्यानंतर 2 इंचाची येते. आता ही 2 इंचाची पट्टी आहे. सुरुवातीला अशा पद्धतीने अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचं. ही पट्टी आहे ती ब्लाऊजच्या उलट साईडला जोडायची आहे. आता उलट साईडला जोडली, सुलट केले ब्लाऊज आणि अशा पद्धतीनं जिथं आपण स्टिच केली त्या स्टिचवरनंच आपण ही स्टिच आणायची आहे. खूप छान फिनिशिंग येते अशा पद्धतीनं पट्टी जोडल्यानंतर. एक्स्ट्रा पट्टी आहे ती सुद्धा कटिंग करून घ्या. आता दोन्ही भाग घ्यायचे, व्यवस्थित आहेत का ते पाहायचं गळ्याकडच्या साईडला. नसतील तर अशा पद्धतीने एकसारखे करून घ्यायचे गळ्याकडच्या साईडून. आता हे आपले पुढचे भाग रेडी झालेत. आपण गळा जोडायला घेऊया. गळ्यासाठी मी अशा क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहेत. आता क्रॉस पट्ट्या जोडायच्या कशा ते पहा. उलट सुलट आपली तोंडं आहेत ती उलट सुलटच ठेवायची, एकसारखी ठेवायची नाही. पट्टी क्रॉस आहे त्यामुळे गोट आहे तो परतत नाही किंवा व्यवस्थित आपला येतो. डबल फोल्ड करायची आणि अशा पद्धतीने ही पट्टी जोडून घ्यायची, एकसारखी करून घ्यायची. आता ही पट्टी आहे ती अशा पद्धतीनं जोडून घ्या सुलट साईडला ब्लाऊजच्या, कारण का आपण गोट करणार आहोत. त्यांनी गोट करायला सांगितलेलं आहे. आत फोल्डिंग पट्टी करायला नको बोलले की गोट करून द्या बोलले होते पुढच्या भागासाठी. आता पहा, हे सर्व जे आहे ते एकसारखं पकडायचं आणि आतमध्ये अशा पद्धतीनं थोडंसं फोल्ड करायचं, जेणेकरून आपल्याला गोट बारीक मोठा फोल्डिंगमध्ये कळतो. त्याच पद्धतीनं पकडून हा गोट करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला सेम याच पद्धतीनं करायचं. पुढच्या भागाची स्टिचिंग जी आहे ती आपली परफेक्ट अशी झालेली आहे आणि गोट पहा तुम्ही किती बारीक आणि खूप सुंदर आपला आलेला आहे. आता आपलं पुढचं भाग झालेला आहे. पाठीचा भाग घ्यायचा, सुलट ठेवायचा पाठीचा भाग आणि त्याच्यावरती पुढचा जो भाग आहे तो उलट ठेवायचा. अर्धा इंच मार्जिन पकडायचं आणि अशा पद्धतीनं हे शोल्डर जोडून घ्यायचं. पहा, अशा पद्धतीनं मी दोन्ही साईड जोडून घेतली. आपलं शोल्डर पहा किती सुंदर जोडलं गेलेलं आहे. आता इथं मुंड्याकडच्या साईडला पहा, कमरेकडच्या साईडून मुंड्याकडच्या साईडला अशा पद्धतीनं ब्लाऊज पकडायचा. कुठला भाग जर वर खाली होत असेल तर मुंड्याकडच्या साईडला एकसारखा करून घ्यायचा पहा, जेणेकरून काकेतला भाग आहे तो वर खाली होणार नाही आणि ब्लाऊज फिटिंग करायच्या वेळेला अगदी परफेक्ट कमरेकडच्या साईडला जोडलं जातं. आता ही बाही मी अगोदरच डिझायनर होती त्यामुळे स्टिच करून घेतली होती. आता उंची आहे 10.5 इंच. किती अंतर आपलं परफेक्ट आहे का ते पाहायचं. एक्स्ट्रा असेल तर कटिंग करून घ्या. आणि आता 11 इंच आपलं बरोबर आहे. मध्य सेंटरला मी थोडा कट लावला, जेणेकरून शोल्डरवरती ठेवायला आपल्याला सोपं पडतं. आता बाही जी आहे ती शोल्डरपासूनच जोडायची आहे. शोल्डरच्या शिलाईवरती बाहीचा मध्य ठेवला आणि अशा पद्धतीनं मध्यापासून मी ही बाही जोडत आहे. व्हिडिओ खूप मोठा होतो, ह्याच्यामध्ये बाही स्टिचिंग दाखवलेली नाही किंवा पाठीचा भागसुद्धा मी दाखवलेला नाही. पाठीच्या भागाची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो सुद्धा नक्की पहा व्हिडिओ. आता एक्स्ट्रा असेल तर तुम्ही कापड उरत असेल ते कटिंग करून घ्या. धागेदोरे आहेत ते कटिंग करा. बाही आपली किती छान परफेक्ट अशी जोडलेली आहे. आता फिटिंग सांगते तुम्हाला. सरळ जे आहे तिथून आपण स्टिच करून घेणार आहोत सुलट साईडून आणि मग उलट करायचं. उलटून एक शिलाई घ्यायची आपली आणि मग आपण कमर मोजणार आहोत. दोन्ही साईडला याच पद्धतीनं घ्यायचं आहे. जी काही तुमची कमर असेल ती घ्या आणि किती अंतर उरतंय ते पाहायचं आणि त्याच्यामध्ये दोन्ही साईडला डिवाईड करायचं. समजा जर 4 इंच राहिलं तर दोन्ही साईडला 2-2 इंच आणि एका साईडला त्या 2 इंचामध्ये परत डिवाईड करायचं, म्हणजे अर्धा इंच येतं. आता बाही आहे ती फिटिंगचं पॉईंट घेते पहा आणि सरळ लाईन मी घेते किंवा मला अर्धा इंच खाली कमरेकडच्या साईडला अंतर उरतं, त्यामुळे अशी परफेक्ट माझी ही स्टिचिंग आहे ती येते. सरळ अर्धा इंच हे मार्जिन आपलं फिटिंगला येतं पहा. आता आतून तुम्ही 2-3 शिलाई देऊ शकता, मार्जिन शिलाई.
कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपली ही परफेक्ट कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे. जर खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान असे व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. खूप सोपी मी पद्धत दाखवते कटिंग आणि स्टिचिंगची आणि अगदी परफेक्ट बसते. कटिंग आहे ती आणि शिलाईसुद्धा खूप हळूवारपणे दाखवते. त्यामुळं व्हिडिओ जे आहेत ते पाहत राहा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा.